नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजचा विषय आहे 29 मार्च। येणाऱ्या 29 मार्चला जे ग्रहण लागणार आहे, सूर्यग्रहण, त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। जास्तीत जास्त सोर्सेसमधून पडताळणी करून अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। आत्ताच रिसेंटली नुकतंच 14 मार्चला चंद्रग्रहण होऊन गेलं आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 15 दिवसांच्या कालावधीतच हे सूर्यग्रहण 29 मार्चला लागणार आहे। 29 मार्च या दिवशी शनिवार आहे। हे या वर्षीचं दुसरं ग्रहण आहे आणि पहिलं सूर्यग्रहण आहे। सूर्यग्रहण वेगवेगळ्या प्रकारची असतात। खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण। आता हे जे सूर्यग्रहण आलेलं आहे ना, ते अंशिक स्वरूपात दिसणार आहे, म्हणजेच हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे। यामध्ये चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येईल आणि सूर्याचा काही भाग व्यापेल, सूर्याचा काही भाग झाकला जाईल। जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि एका कक्षेत चंद्र, सूर्य आणि पृथ्वी येतात आणि चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश अंशतः अडवला जातो, या खगोलीय घटनेला सूर्यग्रहण असं म्हणतात। 29 मार्चला या दिवशी अमावस्या देखील आहे। या वर्षी 2 सूर्यग्रहण आहेत। पुढचं सूर्यग्रहण 21 सप्टेंबरला लागणार आहे। आता तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधीपासून सुरू होतो। आता आपण या सूर्यग्रहणाच्या वेळा बघूया। भारतीय वेळेनुसार हे कधी दिसणार आहे हे मी तुम्हाला सांगते। नासाने दिलेल्या माहितीनुसार हे सूर्यग्रहण त्या दिवशी म्हणजे 29 मार्चला शनिवारी दुपारी 2:20 सुरू होणार आहे। तर हे सूर्यग्रहण त्याच दिवशी संध्याकाळी 6:13 संपणार आहे। या सूर्यग्रहणाचा पीक पॉइंट म्हणजे सर्वोच्च बिंदू हा त्याच दिवशी 4:17 असणार आहे। या झाल्या सूर्यग्रहणाच्या वेळा। आता आपण बघूया हे सूर्यग्रहण कुठून कुठून दिसणार आहे। हे सूर्यग्रहण उत्तरी पश्चिमी आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा उत्तर पूर्व भाग, युरोप, उत्तर रशिया, कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, UK, डेन्मार्क, जर्मनी, नॉर्वे, फिनलँड, रशिया इत्यादी ठिकाणी दिसणार आहे। आता आपण बघूया हे ग्रहण कुठून दिसणार नाहीये, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये, त्याचबरोबर पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, फिजी, मॉरिशस, UAE आणि इतर आशियाई देशातून देखील हे ग्रहण दिसणार नाही। तसेच साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अमेरिका हे जे कॉन्टिनेंट्स आहेत तिथे देखील हे ग्रहण दिसणार नाही। काही सुप्रसिद्ध शहरांमधून हे ग्रहण दिसणार आहे। त्या शहरांची नावं अशी आहेत: पोर्तुगालमधील लिस्बन, स्पेनमधील मॅड्रिड, USA मधील न्यूयॉर्क, आयर्लंडमधील डब्लिन, फ्रान्समधील पॅरिस, रशियामधील सेंट पीटर्सबर्ग, लंडन UK, जर्मनीमधील बर्लिन तसेच फिनलँडमधील हेलसिंकी या ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे। ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व असलं तरीही अशीच ग्रहणं पाळायला मान्य असतात जी आपल्या देशातून भारतामधून दिसणार आहेत। आता हे ग्रहण भारतामधून दिसणार नाहीये, त्यामुळे याचा सूतक काळ आणि ग्रहणाचा पर्व काळ हा दोन्हीही आपल्याकडे मान्य होणार नाहीयेत। हे ग्रहण आपल्याकडे पाळायचं नाहीये। अगदी तुम्ही कालनिर्णयमध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला तिथे क्लिअरली आणि अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की वेधादी नियम भारतामध्ये लागू होणार नाही। मैत्रिणींनो, 29 मार्चचं हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे धार्मिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या देखील याला काही मान्यता नाहीये आणि त्यामुळे तुम्ही नाही पाळलं, अगदी कुठल्याच गोष्टी नाही केल्या तरी देखील चालणार आहे। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। याविषयी काही प्रश्न मनात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशा छान नवनवीन शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा। थँक्यू।